खासदार मुरलीधर मोहोळ पुणे लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून ते पहिल्यांदाच विजयी झाले आणि आता खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी देखील लागली आहे. होय, नरेंद्र मोदीच्या मंत्रिमंडळात मुरलीधर मोहोळ यांना स्थान मिळणार आहे. नरेंद्र मोदी आज दिल्लीत पंतप्रधान पदाची शपथ घेतील. मोदींसोबतच आणखी 30 ते 40 खासदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचा देखील समावेश आहे. नगरसेवक, महापौर ते केंद्रात मंत्रीपद अशी मुरलीधर मोहोळ यांची राजकीय कारकीर्द आहे. पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील असलेल्या मुरलीधर मोहोळ यांचे 10वी पर्यंतचे शिक्षण पुण्यात झाले. कुस्तीवर असलेल्या प्रेमापोटी त्यांनी 10वी नंतर कोल्हापूर गाठलं. त्यानंतर तालीम आणि कॉलेज करत त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मोहोळ पुन्हा पुण्यात परतले. 1993 मध्ये राजकारणाच्या मैदानात उतरले. भाजपमध्ये त्यांनी अगदी खालच्या स्तरापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. मुरलीधर मोहोळ 4 वेळा महानगरपालिकेत नगरसेवक राहिलेत. याशिवाय स्थायी समितीचे अध्यक्ष आणि पुणे शहराचे महापौर देखील होते. कोरोनाच्या महामारीत मुरलीधर मोहोळ पुण्याचे महापौर होते. या काळात त्यांनी केलेले काम विशेष उल्लेखनीय आहे. या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून ते पुणेकरांना धीर देताना दिसले. तेव्हापासूनच पुणे शहरात त्यांची प्रतिष्ठा वाढली होती. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर पुणे खासदारपदासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांची नावे चर्चेत होती. परंतु मोहोळ त्यांचं काम पाहता त्यांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले. या निवडणुकीत त्यांनी विजयही मिळवला. पहिल्यांदाच खासदार झालेल्या मुरलीधर मोहोळ यांना आता नरेंद्र मोदीच्या मंत्रिमंडळातही स्थान मिळाले. पहिल्यांदाच खासदार होऊनही मंत्रिमंडळात संधी मिळाल्याने मुरलीधर मोहोळ यांची जबाबदारी आता वाढली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीची कामगिरी चांगली झाली आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप भक्कम करण्याची जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांना पार पाडावी लागणार आहे. असो, मुरलीधर मोहोळ यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठली जबाबदारी देतील, तुमचा अंदाजा काय? कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत.com पाहत रहा. पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट, लोकमत.com.